सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल आपण पाहूया. पॉवर प्लेचा पहिलं षटक अंबिवली एक्सप्रेसच्या हातामध्ये पाहायला मिळते. राईट हँड बॅट्समन उजव्या हाताचा फलंदाज समोर भुऱ्या अंधेरे तयार. पंचांचा इशारा लेट्स गो. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल. पहिला बॉल हा सटीक निशाणा. क्या बात आहे. वाह परफेक्ट पाय पकडले होते भुऱ्या अंधेऱ्याचे सुजल साळुंकेनं. ते मराठी पिक्चरचं गाणं आहे ना, निशाणा मला दिसला ना, निशाणा दिसला इथं. वाह जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिलाच बॉल सटीक निशाणा साधलाय. यावेळेला पारखलं. षटकातील दुसरा बॉल. या बॉलला उडवलंय या बॉलला वाईडिश लोंगोच्या डोक्यावरून भुऱ्या अंधेऱ्याचा ताकदवर फटका पाहायला मिळाला. बॉल सरळ जाईल. रॉकेट रॉयल. षटकार षटकार षटकार. खास खेळाडू आहे, क्लास खेळाडू आहे हा भुऱ्या अंधेरे. सन्माननीय आदरणीय आमचे दीपकजी कामथेकर साहेब यांच्याकडून समालोचक म्हणून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. धन्यवाद दीपकजी कामथेकर साहेब. माझ्या आवाजाला आपण दाद दिलीत त्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक स्वागत. याही वेळेला आपण पाहतोय पण यावेळेला डीप मिड विकेटला फिल्डरच्या डोक्याच्या वरून बॉल फरार. आणखी एक आलाय भुऱ्या अंधेरेचा बॅक टू बॅक षटकार. जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळाला. संधी थोडीस असं वाटलं होतं एका क्षणाला की भुऱ्या अंधेरीची विकेट फसले की काय, पण नाहीये. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल मार्गस्थ. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, कष्ट करो तो फल मिलता है, आज नहीं तो कल मिलता है, जितना गहरा अधिक हो कुआं अरे उतना मीठा जल मिलता है. यावेळेला मात्र दमदार बॅटिंगचं प्रदर्शन. षटकातील आपण पाहूया. चौथा बॉल पाहायला मिळेल सुजल साळुंकेचा. याही वेळेला अगदी स्टंपच्या आडवा येऊन मारण्याचा प्रयत्न. भुऱ्या अंधेऱ्याला माहिती आहे की समोर मात्र फटके येणे कठीण आहे. त्याच कारणाने स्टंपच्या आडवा येऊन सफल होऊन फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. डॉट बॉल अंबिवली एक्सप्रेस. कर्णधार सुजल साळुंकेचा. 4 चेंडू आतापर्यंत 12 धावा धावफल कव्हर. 83 नावे संघ. षटकातील आपण पाहू शकतो. 5वा बॉल आपल्याला पाहायला मिळेल सुजल साळुंकेचा. हो या वेळेला देखील आपण पाहू शकतो शॉर्ट फाईन लेगला बॉल चाललाय. जरूर त्या ठिकाणी कमलेश शेपुंडे पाहायला मिळतील आपल्याला फाईन लेगच्या दिशेला. डॉट बॉल 5 चेंडू 12 धावा. वा जबरदस्त कमबॅक अंबिवली एक्सप्रेस सुजल साळुंकेचा. कारण भुऱ्या अंधेरेच्या समोर बॉलिंग करणं तितकं सोपं नाहीये. हा खेळाडू बॉलला मैदानाच्या आतमध्ये ठेवतच नाहीये. बॉलला सातत्याने बाहेर पाठवत असतो. पण जरूर इथं मात्र सुजलने बॉलला मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. शेवटचा बॉल त्याला ठोकलंय. या वेळेला आसमानी टोला भुऱ्या अंधेऱ्याचा बॉल बाला. बॉल सरळ जाईल स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. 18 धावा पहिल्या षटका अखेर आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. 3 षटकार या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अजूनही 2 षटक बाकी असतील. बॉलिंग मार्कवर इथं शुभम मुंडे आपल्याला पाहायला मिळतील जे हनुमान क्रिकेट संघ अंबिवली टीम कडून. एक बहारदार बॉलर अंबिवली टीमचा. ही लढत जर पाहिलीत ना तर एका बाजूला न्हावेगाव माणगाव तालुक्यामधील हा गाव असेल आणि अंबिवली रोहा तालुक्यातील गाव. रोहा माणगाव अशी लढत प्रेक्षकांच्या भेटीला जरूर आली आहे. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. टेनिस क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, कुणाला मूवीचा वेळ असतो, पिक्चर बघायचा वेळ असतो, कुणाला बैलगाडी शर्यतीचा वेळ असतो, पण आम्हाला वेळ लागलाय टेनिस क्रिकेट खेळाचा. हा वेळ आहे.
आणि तोच खेळ मित्रांनो आपण पाहतोय श्रीराम मित्र मंडळ जाधववाडी आयोजित श्रीराम चषक सन 2025 दिवस पहिला गाव टू गाव स्पर्धा आणि दिवस क्रमांक उद्याच्या दिवसामध्ये देखील गाव टू गाव स्पर्धा पाहायला मिळेल। पण प्रेक्षकांना माझा प्रश्न पडलाय की आज कुठला संघ फायनल खेळण्यासाठी वरती जाईल यासाठी ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेला जोडलेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। कॉमेंट बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहुर रोहा शुभम मुंडे पहिला बॉल जरूर हाताळतील, समोर असेल परशा अंधेरे। यावेळेला आपण पाहू शकता परशाला शॉट खेळायचा होता जरूर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, बॅटचा फ्लो देखील त्या पद्धतीने केला होता, पण इथं आपण पाहतोय डॉट बॉल। ओ याही वेळेला आपण पाहू शकतो पुन्हा शॉट मारण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल शुभम मुंडे या बॉलरचा। वा जानेवारीच्या आपण पाहिलं ना अगदी 26 जानेवारीला जावटे गावच्या भोसले मैदानावर गावदेवी चषकात ओपन लॉट मध्ये जबरदस्त खेळ आणि बॉलिंग करणारा शुभम मुंडे पाहायला मिळते। बेस्ट बॉलरची ट्रॉफी जरूर त्याने उचलली होती। याही वेळेला आपण पाहतो ऑन साइडला बॉल ला केला, डीप मिड विकेटला बॉल जाईल, क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येतील, तद्वत मात्र एक धाव या ठिकाणी मिळेल। 19 धावा। भुऱ्या अंधेऱ्याने जर हाफ सेंचुरी या मैदानावर झळकावली तर प्रथमेश साळवी उर्फ भाई सावरवाडी गावाला बिलॉंग करणारे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल भुऱ्या अंधेरेसाठी। उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला जसं आज एकापेक्षा एक कडक टीम आहेत ना, तसं उद्या देखील एकापेक्षा एक कडक टीम या श्रीराम चषकामध्ये पाहायला मिळतील आणि प्रेक्षक माझा जरूर आनंद लुटताना पाहायला मिळतोय। यावेळेला डायरेक्ट बॅटर फटका फसलाय, यावेळेला बॉल खाली सुजल ना कर्णधार ना मुन्ना ना, ये तूने क्या कर दिया, ओह क्या छोड़ दिया कि मैच छोड़ दिया। ओ प्रेक्षक माझा जरूर पाहत होता, ऑनलाईन प्रेक्षक असतील ना त्यांची छाती धडधड करत असेल हा झेल उडाल्यानंतर। विकेट फसली होती, संधी बनवली होती शुभम मुंडेनं, पण संधीचं सोनं करता आला नाहीये कर्णधाराला। 2 धावा मिळतील। पुन्हा एकदा शुभम मुंडेचा पुढचा बॉल, याही वेळेला पुन्हा फटका फसलाय, बॉल खाली जिग्नेश मुंडे। वाह भाई वाह, जिग्नेश मुंडेने टिपलाय झेल, संपलाय भुऱ्या अंधेरेचा खेळ। ज्या क्षणाची आंबिवलीकर वाट पाहत होते तो क्षण आला आणि इथं आपण पाहू शकतो चाललाय माघारी भुऱ्या अंधेरे, एक मोठा मासा गळाला अडकवलाय शुभम मुंडेने, फलंदाज बॅक टू दी डक आउट। आमचे कुडली गावचे दीपक कामतेकर यांच्याकडून भुऱ्या अंधेरीची विकेट काढल्याबद्दल शुभम मुंडेला 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय, कारण आमचे दीपक शेठ कामतेकर यांना देखील माहिती आहे ही विकेट किती महत्वाची होती। वाह जबरदस्त या ठिकाणी कॅच आपल्याला पाहायला मिळाले। सन्माननीय आदरणीय बाबूशेठ गुळंबे यांच्याकडून समालोचक म्हणून 200 रुपये आले, थँक्यू सो मच बाबूशेठ गुळंबे। हा विभाग म्हटला तर नक्कीच माझ्या आवाजाचा कदर करणारा विभाग आहे आणि बाबूशेठ गुळंबे यांच्याकडून 200 रुपये या ठिकाणी आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत। यावेळेला भावेश मैदानाच्या आतमध्ये आले यावेळेस आपण पाहू शकतो मारायचं होतं, ऑफ साइडला बॉल येतो, ऑन साइडला इथं वेगाने बॉलवर आले, तद्वत मात्र 2 धावा पूर्ण, 23 धावा धाव फलकावर, 23 चा आकडा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय। 23 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आतापर्यंत।
जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग शुभम मुंडेची पाहायला मिळाली आपल्याला. या ओव्हर मध्ये पाहिलं ना शुभम मुंडेने 5 धावा खर्च केल्या. व्हॉट अ बॉलिंग. समोर तगडा खेळाडू असताना अशी बॉलिंग करणं तितकं सोपं नाहीये. वाह, कौतुक करावं लागेल शुभम मुंडेचं. काय बॉलिंग केली आहे. ते म्हणतात ना की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात कायम भरारी ठेव. अरे बदलेल हा एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव. विश्वास खूप महत्वाचा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण सैन्याने पराक्रम गाजवल्यानंतर शेकडो राजे होऊन गेले, पण मोहिमेवर जाण्या अगोदरच माझा मावळा ही मोहीम फत्ते करणारच हा विश्वास ठेवून पाठीवर कौतुकाची आणि हातावर बक्षिसाची थाप देणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे केवढा विश्वास होता माझ्या राजाला आपल्या मावळ्यांवर. तो विश्वास जर तुमचा क्रिकेटच्या मैदानावर तुमच्या खेळाडूंवर असेल ना, तर तुम्ही देखील समोरच्या भलाढ्य संघाला चारी मुंड्या चित करू शकता. हे नक्कीच आपण म्हणू शकतो. एक समालोचक म्हणून बॉलिंग मार्कवर आले जिग्नेश मुंडे. एक मुंडे गेलाय, दुसरा मुंडे आलाय. समोर परशा अंधेरे. पहिला बॉल. पहिला बॉल या वेळेला आपण पाहू शकतो. यष्टनच्या पाठीमागे जरूर अपील केले आणि इथं विकेट फसले. परशा अंधेरे देखील येतोय माघारी. आणखी एक धक्का श्रेयस 11 धावे संघाला. फलंदाज बॅक टू दी डग आउट. ओ हो. नवीन बॅटर आपण पाहू शकता. मयूर सत्वे मैदानाच्या आतमध्ये नंबर आपण पाहू शकतो. इन ऍट नंबर 4 नंबर 4 वर मयूर सत्वेला धाडले मैदानाच्या आतमध्ये. तसं पाहिलं तर न्हावे टीम कडे लांब लचक बॅटिंग आहे. अगदी नंबर 9 10 11 पर्यंत बॅटिंग करू शकतात ही क्षमता आहे. तेवीस धावा धाव फलकावर. तिसरं षटक सुरू झालंय. वा, पहिल्या बॉलवर आपण पाहिलं सफलता पहिली पाहायला मिळाले. 5 चेंडू बाकी. थोडस थांबवलंय न्हावे टीमला. जिग्नेश मुंडेचा दुसरा बॉल. हो, यावेळेला आपण पाहू शकतो कव्हरच्या दिशेने बॉलला मार्गस्थ केलंय. गोलीच्या वेगाने बॉल होईल फरार. आल्या आल्या मयूर सत्वेचा फटका सीमारेषा पार. शानदार दर्जेदार धमाकेदार चौकार. थोडस आपण पाहिलं ना डगआउट मध्ये शांतता पसरली होती ना. डगआउटला खुश केलंय मयूर सत्वे या नावानं. चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. पाहिलं होतं की डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्याचा फायदा घेतलाय मयूर सत्वेनं. 4 धावा. आमचे राजेशजी सत्वे यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅटिंग करताना. हा यावेळेला आपण पाहू शकतो विकेट मारण्याचा प्रयत्न, पण इथं विकेटचं पतन. मयूरने एक चौकार ठोकलाय. येतोय मैदानाच्या बाहेर. आणखी एक धक्का. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तयारी करताना आपल्याला जुगल पाहायला मिळते. काही इथं जुगल बॉल बरोबर जुगलबंदी करतील का, प्रश्नचिन्ह जरूर आहे. षटकातील 3 चेंडू बाकी. 27 धावा धाव फलकावर. श्रेयस 11 धावे. यावेळेला जिग्नेश मुंडेचा हा बॉल. ओ, या बॉलला उडवलाय या बॉलला समोरच्या दिशेने. क्या बात है, हेलिकॉप्टर उडवलाय. मला असं वाटतंय की जुगल सकाळी सकाळी नशिबाचा वडापाव खाऊन आलाय. ओ, भावेशने उडवलं, माफ करा. क्या बात आहे, कारण समोर फटके मारणं तितकं सोपं नाहीये. वा भाई वा, भावेशजी वा, ताकद दाखवली आपली भावेशनं. अगदी समोरच्या दिशेला बॉलला उडवलंय. षटकार. 27 आणि 6 आपण पाहू शकतो. 33 आकडा. हार्दिक पांड्याचा जर्सी क्रमांक आलाय श्रेयस 11 धावे संघाच्या बाजूने.
पुन्हा एकदा जिग्नेश मुंडे. ओ थोडासा रनअप मध्ये प्रॉब्लेम. पुन्हा एकदा बॉल फेकावा लागेल. दोन चेंडू अजूनही बाकी. 33 धावा. भावेश राईट हँड बॅट्समन, उजव्या हाताचे फलंदाज. बॉल क्रमांक 5 जिग्नेशचा. या वेळेला आपण पाहू शकता. वाह वाह. यष्टनच्या पाठीमागे शंकर देवगरेची चपळाई आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त, ज्यांच्याकडे देखील मोठ्या स्पर्धेचा अनुभव आहे. डॉट बॉल जिग्नेश मुंडेचा. शेवटचा बॉल असेल. 33 चा आकडा स्थिर झालाय. काय शेवटचा बॉल षटकार चौकार. या डॉट बॉल जरूर येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. निघाला जिग्नेश मुंडे. पंचाला क्रॉस करून बॉल फेकला आणि ओ हो 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 वाईड बॉल. 34 चा आकडा. 34 या वेळेला पाहायला मिळतील. इथून अजून एक चेंडू मात्र बाकी असेल जिग्नेश मुंडेचा. जबरदस्त या ठिकाणी मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. प्रेक्षक जरूर आमचे या विभागातील पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, ग्रामस्थ, जाधववाडीकर श्वास रोखून हे सामने मात्र पाहतायत. आणि ही स्पर्धा ANP लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, ज्यांची चांगली क्लिअरिटी पाहायला मिळते. ऑनलाईन प्रेक्षकांना माझ्या विनंती असेल, आपल्या हातामध्ये मोबाईल आहे, जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईब आमच्यासाठी नक्कीच भारी असेल. शेवटचा बॉल. हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल याला आपण पाहू शकतो. शॉट थडम्याच्या दिशेने बॉल तर गेलाय. यावेळेला धावा मिळतील 4. आलाय नशिबाचा चौकार. चौकार चौकार. या 4 धावेने टोटल धाव संख्या होते 38. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. यानंतर आपण बोलूया सिद्धी 11 सावरवाडी विरुद्ध BDSP पहूर. टॉस साठी त्वरित यायचा आहे. हा सामना 2 षटकांचा होईल. सिद्धी 11 सावरवाडी आणि BDSP पहूर A हा सामना 2 षटकांचा होईल. कर्णधार आपण लगेच टॉस बॉक्सवर टॉस साठी यायचंय. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे दत्तारामजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं श्रीराम चषकामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीनं आपल्यासाठी सूचना आली. दत्तारामजी जाधव साहेब. BDSP पौर संघ टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग घेतले आणि सिद्धी 11 सावरवाडी टीमला बॅटिंगचं आमंत्रण दिलंय. जाऊया आपण चालू सामन्याकडे. दोन्ही टीमने रेडी राहायचंय. पहिले बॉलर बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहू शकता रोहित गमरे यांना. ज्यांच्या टी शर्टचा कलर देखील पाहिलात ना, लाल कलर पाहायला मिळतो आणि रेड कलर म्हटला ना की धोकादायक असतो. एक लक्ष्मीकांत बेर्डेचा पिक्चर आहे. लाल कलरचा कपडा त्याला दिसला की त्याची पॉवर कमी होते. चित्र मला आठवलं हे टी शर्ट पाहून. तो रेड सिग्नल आहे. त्या सिग्नलला पार करण्यासाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये या विभागाचा मिस्टर 360 शंकर देव घरे आणि दुसऱ्या बाजूला आंबिवलीचा स्टार खेळाडू जिग्नेश मुंडे.
टोटल जरूर 18 बॉल 39 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला मास्क थोडीशी फास्ट घ्या बघा, कारण सामने होणं मग कठीण होतील. 5:30 वाजून गेले. प्लीज आमचे स्वयंसेवक व्हॉलेंटियर आपण थोडेसे चाणाक्ष राहायचंय, कारण हाय व्होल्टेज मुकाबले आहेत. ऊन कमी झालंय डोक्यावरचं, त्याच्यामुळे लक्ष ठेवा बरोबर. सर्व आमच्या स्वयंसेवकाचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत, कारण सकाळपासून अगदी दुपारच्या सत्रामध्ये कडक उन्हामध्ये देखील काम पाहणं सोपं नाहीये. आता कोणी राहू शकतो, पण कडक उन्हामध्ये राहणं तितकं सोपं नाहीये. त्या सर्व माझ्या स्वयंसेवकाचं या ठिकाणी समालोचक योगेश जाधव हार्दिक स्वागत करतोय. पहिला बॉल आणि यावेळेला विकेट फसले, एज लागले. यष्टांच्या पाठीमागे काम केलंय तमाम. पहिला धक्का, फलंदाज जिग्नेश मुंडे बॅक टू दी डक, आउट. परशा अंधेरे आपल्याला पाहायला मिळतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. एक महत्वाची विकेट पाहायला मिळाले. जिग्नेश मुंडेने गावदेवी चषकामध्ये काय खेळ केला होता, पण या वेळेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये टीमचे कर्णधार सुजल साळुंखे पाहायला मिळतील आपल्याला. षटकारांची हॅट्रिक केली तर दत्ताराम जाधव यांच्याकडून 200 रुपये दिले जातील. दोन्ही खेळाडूंसाठी ऑफर आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी मुकुंदजी धोंडगे यांचं देखील त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. टेनिस क्रिकेटचा खेळ आणि गावदेवी कोडली संघ म्हटला ना की त्यांना सपोर्ट त्यांचा अगदी नेहमीच असतो. जरी मुंबईला असलेला तरी तिथून मात्र सपोर्ट करत असतात. यावेळेला आपण पाहतोय थर्डमॅनच्या दिशेने, यावेळेला फेस खोलला बॅटचा आणि हा बॉल जाईल थर्डमॅनच्या दिशेला. फरार, शानदार, दर्जेदार, धमाकेदार सुजल साळुंखेचा आलाय चौकार. मुकुंदजी धोंडगे साहेब यांच्याकडून समालोचक म्हणून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. पुढच्या हप्त्यामध्ये जरूर धोंडगे साहेब तुमच्या गावामध्येच आम्ही येणार आहोत. तिथं अजून तयारी ठेवा. अगोदरच आम्ही सूचना करतोय आपल्याला, आणि तयारी असणारच तुमची, टेन्शन नाहीये. कारण कुठली गावामध्ये गेल्यानंतर खूप सारा मान सन्मान आम्हाला दिला जातो. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहू शकतो बाउन्सर जरूर केलं. नो, ओ व्हाईट बॉल. अतिरिक्त उछाल पाहायला मिळाला, त्या कारणाने पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल. 5 धावा धाव फलकावर. आंबिवली विरुद्ध न्हावे, रोहा विरुद्ध माणगाव लढत सुरू झाली आहे. याही वेळेला आपण पाहू शकतो इथं आपण पाहतो विकेट किपर मिस झाले. जरूर धावा तिथं मिळतील आणि बॉल आउटफील्ड मैदानात फास्ट वाईट प्लस चौकार. ओ हो 5 धावा तब्बल मिळाल्यात. नशिबाची साथ पाहणा आंबिवली टीमला मिळाले. वा भाई वा, न भूतो न भविष्य पुन्हा घडलंय मैदानावर. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 2 षटकार जर ठोकले, दोघांना ऑफर आहे, तर आमचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी मुकुंदजी धोंडगे साहेब यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. कारण जरूर हा स्थानिक लेवलचा इथला संघ आहे, त्याच्यामुळे सपोर्ट जरूर त्यांना असेल. याही वेळेला आपण पाहू शकतो जरूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटच्या परफेक्ट मिडलला बॉल लागला नाही. सिंगल 1 धाव मिळते. सिंगल एका धावेने 11 धावा 1 गडी बाद या स्थितीमध्ये जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा बनल्यात. रोहित गमरे बॉलिंग मार्कवर. 4 चेंडू हाताळलेत आतापर्यंत. सुरुवात तर झाली आंबिवली टीमची. षटकातील 5वा बॉल.
हो यावेळेला आपण पाहतो शंकर देवगरेचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या डोक्यावर नाडू आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल एक धाव, 5 चेंडू 12 धावा. 13चा पाडा आठवावा लागणार आहे आंबिवलीकरांना, कारण 33-39 जरूर पाहायला मिळतील आपल्याला यावेळेला. ऑन फील्डच्या बॉलला केला बॉल, दन 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 दन, सीमारेषा पार, शानदार दर्जेदार धमाकेदार बॉल अटके पार आलाय चौकार. वाह, पहिल्या षटकाखेर 16 धावा धाव फलकावर. जय हनुमान आंबिवली संघ. जबरदस्त 13 धावांची प्रत्येक ओव्हर मध्ये गरज असताना 16 धावा बनवल्या, त्या देखील रोहित गंभरेवर हल्ला केलाय. आलाय आता बॉलिंग करण्यासाठी फिरकीचा जादूगर. काय या फिरकी समोर शंकर देवगरे आणि सुजल साळुंके कसा सामना करेल. नाडू नाव असेल शुभम. शुभम उर्फ नाडू. काय नाडू न्हावे संघाला खायला देईल का गोल लाडू, प्रश्नचिन्ह आहे त्याच्या पाठीवर. शंकर देवगरासाठी देखील ऑफर आली आहे. मुकुंदजी धोंडगे कडून 2 लगातार षटकार ठोकले तर 500 रुपये दिले जातील मुकुंद धोंडगे साहेबांकडून. यावेळेला आपण पाहतो डाऊन द ग्राउंड डीप मिड विकेटला बॉल चाललाय, तिथे सिंगल एक धाव मिळेल. 17चा आकडा आलाय. 17 धावा म्हटला ना की आपल्याला आठवतात साऊथ आफ्रिकेचे ABCDEFG नव्हे, AB डिव्हिलियर्स ज्यांचा जर्सी क्रमांक 17 आणि भारताचे लेफ्ट हँड बॅट्समन ऋषभ पंत. नाडूने इथं मात्र जरूर हा लाडू भरवलाय. सुजल साळुंकेला डॉट बॉल. फिरकी फिरकी आहे, फिरकी आहे. शंकर देवगरेच्या लगातार 3 चौकाराला बाबूशेठ गोलंबे यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. शंकर देवगरेवर खूप सारी निर्भय आहे या टीमचा आणि त्याच्यासाठी ऑफर येते. मुकुंद धोंडगे यांच्याकडून दोघांना ऑफर असेल. लगातार 2 षटकाराला 500 रुपये. या बॉलला उडवलंय आसमानी टोला, बॉल माला काय हा झेल. भावेश आलाय आडवा आणि इथं टिपलाय झेल. संपलाय सुजल साळुंकेचा खेळ. आणखी एक धक्का आंबिवली टीमला. फलंदाज बॅक टू दी डक आउट. नवीन बॅटर आपण पाहतोय रुशाल रहाटे उर्फ बाबू. मैदानाच्या आतमध्ये फिरकीची जादू सुरू झाली आहे पुन्हा एकदा मैदानामध्ये. जबरदस्त एखादा वळणाचा घाट असतो ना तशी ही बॉलिंग पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर हातभर वळवतोय तो म्हणजे नाडू. नऊ चेंडू मध्ये अजूनही 22 धावांची गरज जी हनुमान क्रिकेट संघ आंबिवली टीमला. यावेळेस आले शॉट खेळलाय क्षेत्ररक्षक भूर्या अंधेरे आणि यावेळेला बाबू जसा आला तसा मैदानाच्या बाहेर चाललाय. शॉट तर चांगला होता पण इथं अडवाला भूर्या अंधेरे. विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का. आठ चेंडू 22 धावांची गरज. 17 धावांवर गाडी अडकली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अंकुश शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. 8 बॉल 22 धावांची गरज. सुरुवात चांगली झालेली असताना आता मात्र नाडूची फिरकी चालते या मैदानावर.
काय हॅट्रिक करेल का नाडू? आजच्या या पहिल्या दिवसातील पहिली हॅट्रिक असेल का? हा निर्णायक बॉल नाडूचा आणि डॉट बॉल प्रेशर मध्ये आणलंय पूर्णपणे आंबिवली टीमला. जबरदस्त नाडूची फिरकी चालली आहे. जसं भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र फिरवलं होतं ना, तसं इथे चक्र फिरवताना नाडू आपल्याला पाहायला मिळतोय न्हावे संघाकडून. हा 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 ओह भन्नाट बॉलिंग. फक्त एकच धाव आणि 2 गडी बाद. जबरदस्त नाडूची बॉलिंग पाहायला मिळाली. समस्त न्हावेकर खुश असतील या बॉलिंगवर आणि खास करून संघ मालक देखील त्यांचे खुश असतील. आणि आता आपण पाहू शकतो 6 बॉल 22 धावांची गरज. विनंती असेल न्हावे संघाला, चला टीम मीटिंग नकोय, वेळ फार झालाय. 5:15 वाजलेत घड्याळामध्ये. बॉलिंग मार्कवर परशान धेरे आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. जिंकण्यासाठी समोर शंकर देवघरे. साऱ्यांच्या नजरा या विभागातील प्रेक्षकांच्या नजरा शंकर देवघरेकडे असतील. काय शंकर हा सामना आपल्या टीमला जिंकून देईल का? 6 चेंडू बाकी आहेत. समोर आहे परशा अंधेरे. पहिला बॉल शंकर देवघरेसाठी. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा जरूर पंचांचा आलाय. इथून 6 बॉल मध्ये 21 धावा करायच्या आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली टीमला. डोक्यावरचं ऊन हळूहळू कमी मात्र झालंय. 5:15 वाजलेत घड्याळामध्ये. मॅच मात्र सुरू आहे. यावेळेला आपण पाहू शकतो ऑन साइडला शंकरने शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर इथे आलेत. भावेश पाहायला मिळतील आपल्याला पुन्हा एकदा. एक धाव सुद्धा घेतली नाहीये शंकर देवघरेनं. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 21 धावांची गरज. 5 बॉल 21 धावा. यावेळेला शॉट खेळलाय शंकर देवघरेचा. हल्ला बॉल करणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्रॉंग स्टँडर्ड अँड स्टार आला बिग हिट षटकार. 15 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये. शंकर देवघरे जोपर्यंत आहे तोपर्यंत ही मॅच जीवित आहे असं म्हणू शकतो आपण. समोर मात्र परशाला 1 चेंडू महत्वपूर्ण काढायचा आहे. 4 चेंडू मध्ये 15 धावा. चार 15-15 ची मॅच. कोण या मैदानामध्ये थांबणार, कोण बाहेर जाणार? यावेळेला देखील आपण पाहतो शंकर देवघरेचा नशिबाचा आलाय चौकार चौकार चौकार. ऑट मॅच. 3 बॉल मध्ये 11 धावांची गरज. हा सामना जर शंकर देवघरेने जिंकून दिला तर नक्कीच त्याला डोक्यावर घेतील खेळाडू. आणि हा सामना जर परशाने जिंकून दिला तर त्याला डोक्यावर घेतील आपले खेळाडू. सामना जिंकून दिला तर दत्ताराम जाधव साहेबांकडून 200 रुपये दिले जातील. ओ हो वाईड बॉल. हा 3 बॉल मध्ये 10 धावांची गरज. आता येणाऱ्या बॉल मध्ये शंकर देवघरेने षटकार ठोकला तर कल्याण डोंबिवली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी मुकुंद धोंडगे यांच्याकडून 200 रुपये दिले जातील. 3 बॉल 10 धावांची मॅच. आणि यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला बॉलला खेळला. हा बॉल गोलीच्या वेगाने फरार आलाय. चौकार 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 चौकार. 2 बॉलात 6 धावांची गरज. ऑटो मॅच. तसेच बाबूशेठ गुळंबे याचकडून जर षटकार म्हणून विजय केला तर 501 रुपये दिलेला शंकर देवघरेला.
2 बॉल 6 धावा. हाताला पायाला डोक्याला घामच घाम फुटलाय. आठवलाय सर्वांना पिक्चर थरथराट. मॅच देखील थरथर झाले. ओ दबाव 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 प्रेशर. आता प्रत्येक जण डोक्याला हात लावतोय. न्हावेकर सांगतात की परशा काय करतोय. ओ परशा सैराट पिक्चर सारखा तर झाला नाहीये, कारण सैराट मध्ये देखील परशा आरशीची जोडी पाहायला मिळाली आपल्याला. यावेळेला या बॉलला खेळलाय का हा बॉल कोहलीच्या वेगाने. शंकर देवघरे. वा भाई वा. आणि आता एका बॉल मध्ये 1 धाब्याची गरज. आणि कंपल्सरी आहे मित्रांनो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा बघत राहा. श्रीराम चषक. 1 चेंडू 1 धाव. हाच तो शंकर देवघरे मिस्टर 360. आम्ही काय याला म्हणतो ना, त्याने दाखवलंय. या शंकराने तिसरा डोला उघडलाय. भस्म राग करायला आता तो निघालाय. पण का अजून 1 बॉल बाकी आहे. परशा अंधारेवर हल्ला बॉल केलाय. ऑर्डर मॅच. क्षेत्ररक्षक जवळ घेतलाय. काय असेल शंकर देवघरेचा विचार. सिंगल घेऊन 1 धाव की मोठा फटका. जाळं रचलंय आता न्हावे टीमनं फसवण्यासाठी शंकर देवघरेला. या षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल या वेळेला आपण पाहू शकतो. धाव घेण्याचा प्रयत्न. शंकर देवघरे. वा भाई वा. शंकराने तिसरा डोळा उघडला राग केलं, भस्म करून टाकलं. कारण असं म्हणतात मित्रांनो, वागलाच भडकला तर आगच. शंकर देवघरेने 4 मुंड्या चित केले न्हावे संघाला. न्हावे संघाचे उदासीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. माणगाव तालुक्यातला नावाजलेला संघ आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर काढले.